झी 24 तास एक पाऊल पुढे। मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित प्रेम म्हणजे प्रेम असतं हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे। या सिनेमातील संगीताचं काय वैशिष्ट्य आहे ते पाहूयात या रिपोर्टमधून। चालत असता वाटत राही त्या रस्त्याने गेलो असतो असेच काही दुविधा। रवींद्र साठे यांच्या आवाजातलं हे भावपूर्ण गाणं लवकरच आपल्याला प्रेम म्हणजे प्रेम असतं या सिनेमात पाहता येणार आहे। प्रेम या नाजूक नात्यातील द्विधा मनस्थिती या गाण्यातून अधोरेखित करण्यात आली आहे। ही दोन जोडपी घेऊन त्यांची कथा आहे ती, आणि हे जे गाणं आहे हे चौघांवरती चित्रित झालंय, म्हणजे कोणा एकावरती नाही। इट्स अ बॅकग्राऊंड सॉन्ग आणि ते चौघांवरती रेकॉर्ड झाले आणि चौघांच्या भावना व्यक्त करणारं गाणं आहे। तसंच या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे मिलिंद इंगळे यांचा मुलगा सुरेल यानं हे गाणं कंपोज केलंय। 17 वर्षाच्या सुरेलनं कंपोज केलेलं हे पहिलंच गाणं आहे आणि आपल्या मुलाचं हे पहिलं गाणं मिलिंद इंगळे यांना देखील खूपच भावलंय। कंप्लीट दोन्ही जे त्यांनी आंतरे केले ते इतके समजुतीने केले छान, आणि बेसिकली त्याचं थोडंसं वेस्टर्न स्टाईल जे आहे, पियानो शिकत असल्यामुळे आमच्या पिढीमध्ये थोडंसं इंडियन स्टाईलने आम्ही चाली लावतो आणि तो थोडंसं जॅझ स्टाईलची त्याचं बॅकिंग आहे ते जॅझ स्टाईलचं आहे, त्यामुळे ते खूप छान गाणं झालंय। बाबा म्हणले की बघ तुला हे चॅलेंज देतो, बघ लावता येते का, आणि लावली आणि देवाने आवडली मृणाल मावशीला आणि बाबांना पण, खूप बरं वाटतंय। मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित या सिनेमात 2च गाणी आहेत, मात्र ही दोन्ही गाणी वेगळी असल्याचं मृणालनं स्पष्ट केलंय। आमचे मित्र किशोर कदम याच्याकडून उत्कृष्ट 2 गाणी त्यांनी आम्हाला लिहून दिली, कारण मला कुठेही अवजड न वाटणारे साधे सोपे शब्द गाण्यांमध्ये पाहिजे होते आणि चालीही तशाच पाहिजे होत्या। पहिलं गाणं बेला शेंडेंनी खूप सुंदर गायलं आणि दुसऱ्या गाण्याची जेव्हा आम्ही तयारी सुरू केली तेव्हा किशोरनी असे शब्द लिहून दिले की या रस्त्यावर चालत असता वाटत राही, या रस्त्यावर चालत असता वाटत राही, त्या रस्त्याने गेलो असतो असेच काही, दुविधा इथली अजून काही संपत नाही। एकूणच या हृदयस्पर्शी कथानकाला संगीतही तितकंच तरल असावं यासाठी मृणाल कुलकर्णी आणि त्यांची टीम प्रयत्नशील दिसतेय हे नक्की। झी 24 तास साठी जयंती वाघधरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।